मित्रांनो, आपण आता हे ई बाईक जॉय म्हणून ओळखलं जाणारं हे स्टॉल नंबर 1 आहे. मागच्या वर्षी पण यांचं होतं, तर आपण त्यांनाच विचारूया की मागच्या वर्षीपेक्षा आताचा प्रतिसाद कसा आहे? दरवर्षी आम्हाला इथं ग्रो मिळतो आहे. कारण आम्ही ते लास्ट 3 वर्षापासून आम्ही इकडे येत आहोत आणि नवीन-नवीन टीम्स पण येत आहेत इथं, नवीन-नवीन बिझनेस पण येत आहेत. तर ते लोकं पण विकतात. त्यामुळे आपला नंबर्स वाढत आहेत आणि लोकांना आता दर वर्षामध्ये माहीत पडायला लागलेलं आहे पेपर ॲड आणि अदर ॲड्स सोर्सेसमुळे. तर त्यामुळे लोकं पण जास्त यायला लागले. त्यामुळे कनेक्टिंग म्हणा या तर B2B कस्टमर्स वगैरे बघा. त्यांना जे ठाण्याचे आहेत ते यायला लागलेत आणि त्यामुळे जास्त प्रतिसाद चांगला मिळालेला आहे. पण या आता स्टॉल जे लावलेले आहेत, त्याच्याद्वारे अनेक नवीन उद्योजक घडू शकतात का? नक्कीच घडणारच. त्यासाठीच ते स्टॉल लावलेले आहेत. म्हणजे काय असतं, छोटे-छोटे जे बिझनेसमॅन आहेत ते घाबरतात यायला. तर इथं त्या लोकांना थोडी प्रोत्साहन मिळतं, की बाबा आम्ही पण उतरू शकतो. उतरल्याने त्यांना मग असं वाटेल, की आम्ही अजून काही अपॉर्च्युनिटी भेटेल या कोणी कनेक्टिव्हिटी वाढेल. त्या हिशोबाने अजून बिझनेस ग्रो होईल. म्हणजे आपल्या जो महाराष्ट्र लोकं जे आहेत, ते मराठी लोकं आहेत, जे बिझनेसला घाबरतात, ते अजून वरती चढू शकतील. त्यामुळे आपण हे करतो आहोत असं. धन्यवाद.